आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। चीनमधल्या जिओलॉजिकल डिझास्टर डॅम फुटलं आणि नेपाळमध्ये जलप्रलय आला। त्या प्रलयाची थरकाप उडवणारी दृश्य अजूनही डोळ्यासमोरून हटत नाहीयेत। नेपाळने चीनवर अनेक गंभीर आरोप केलेत। ही दुर्घटना घडल्यानंतर चीनने 45 मिनिटं उशिराने माहिती दिली, त्यामुळे नेपाळला सावरण्यासाठी वेळ मिळू शकला नाही असा नेपाळचा दावा आहे। चीनने नेपाळच्या या आरोपांवर थेट उत्तर दिलं नसलं तरी नेपाळला सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलंय। नेपाळ हा भारत आणि चीन या देशांमधला सँडविच देश आहे आणि त्यामुळे आज नेपाळवर आलेलं संकट उद्या कदाचित भारतावर ओढवायला वेळ लागणार नाही। विशेषतः जिथे चीन सारखा शत्रू आपल्या सीमेवरती डोळे वटारून उभा आहे, जिथे ब्रह्मपुत्रेवरती, जिला चीनमध्ये सांगपो असं म्हणतात, तिथे तिच्या प्रवाहावरती जिथे मेडोग, यादलूग यासारखे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आणले जात आहेत, त्यासाठी जिथे भूकंपप्रवण हिमालयामध्ये चीनने मोठं खोदकाम चालवलेलं आहे, त्या भागामध्ये अशा प्रकारचा धोका संभवू शकतो। थोडक्यात भारतीय सीमेजवळ चीन एक प्रकारे वॉटर बॉम्ब तर तयार करत नाहीये ना, अशी एक शंका येते। जिओलॉजिकल डिझास्टर डॅम फुटणं किंवा पूरस्थितीमध्ये फोडणं हे चीनमध्ये वारंवार होत असतं। 2020 मध्ये चीनने त्यांच्या चुहे नावाच्या नदीवरचं एक मोठं धरण स्फोटकांनी उडवून दिलेलं होतं पूरस्थितीवर मात करण्यासाठी। थोडक्यात चीन काय करेल याचा भरवसा नाही। भारतात अशी परिस्थिती भारतात जर अशी परिस्थिती आली, चीनने जर समजा असं काही केलं, तर भारताने काय करायला हवं? भारतासाठी ही धोक्याची घंटा समजायची का? याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मेजर जनरल अनिल बाम, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत, आणि आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, तेही निवृत्त लष्करी अधिकारी आहेत। मी सुरुवातीला जनरल बाम यांच्याकडे जाते। जनरल बाम, आपल्याला आपण जर भारतीय सीमा एक ऑब्झर्व केली तर चीनची सीमा ही आपल्या जवळ संपूर्णपणे जो आपला उत्तरेकडचा भाग आहे आणि ईशान्येकडचा भाग आहे त्या भागात येते। म्हणजे अगदी इकडे काश्मीर पासून आपण बघितलं तर तिकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत चीन आहे, मध्ये नेपाळ, भूटान हे सँडविच कंट्रीज जर आपण सोडले तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त धोका ह्या वॉटर बॉम्बचा कुठल्या भागाला संभवू शकतो असं वाटतं? आपण पाहिलंय जे डिवास्टेशन आणि जे नुकसान झालंय नेपाळमध्ये, हे भारतामध्ये पण होऊ शकतं। आणि जसं तुम्ही म्हणाला की नेपाळ आणि भूटान आणि बाकी जे देश आहेत ते सँडविच आहेत चीन आणि भारताच्या मध्ये। पण पाहतो की जो तिबेटचा जो बहुभाग आहे तो पूर्णपणे चायनाच्या अंडर कंट्रोल मध्ये आहे। म्हटलं जातं की ज्या मेन रिव्हर्स तिकडनं आपल्याकडे फ्लो होतात त्या आहेत ब्रह्मपुत्रा, इंडस आणि सतलज। जसं तुम्ही म्हणाला की सांगपो म्हणतात किंवा जांगबो म्हणतात, जसं फॉर एक्झाम्पल इंडसचं नाव सेंगे जांगबो आहे आणि ही नदी आपल्याकडे आल्यानंतर इंडस बनते। या कंट्रोल्स असल्यामुळे त्यांच्यावरती कशा प्रकारे काय कंट्रोल केला जाईल हे चीन ठरवू शकतं। जसं तुम्ही म्हणालात की वॉटर बॉम्ब ही एक रियालिटी आहे, कारण जेव्हा डॅम्स बनवले जातात असं म्हटलं जातं की ब्रह्मपुत्रावरती डॅम बनवून पाणी जर का रोखलं तर भारताला खूप नुकसान होईल। असंही म्हटलं जातं की ब्रह्मपुत्रा पूर्णपणे थांबवू शकत नाही, कारण त्याचा फ्लो इतका मोठा आहे की इतक्या मोठ्या पात्रावरती डॅम बनवता येत नाही। पण जर का डॅम बनवला आणि जसं तुम्ही म्हणालात की कंट्रोल्ड ब्लास्टिंग सुद्धा केलं तर जे फ्लडिंग होईल ते खूप जबरदस्त तरीकेने होईल आणि भारतामध्ये हाहाकार वाचू शकतो। आपण हे असं पाहिलंय आणि आपण एकदा चमोलीमध्ये 2017 मध्ये हे आपण एक्सपिरियन्स केलंय। आणि तेव्हा आपण पाहिलं होतं की लोकांनी म्हटलं होतं की फ्लड्स येण्याच्या आधी ब्लास्टिंगचे इफेक्ट्स किंवा आवाज आले होते। कंट्रोल्ड ब्लास्टिंग असो किंवा अनकंट्रोल्ड ब्लास्टिंग असो, जेव्हा ग्लेशियर वरती याचा इफेक्ट होईल तेव्हा नक्कीच याच्या पुढे जबरदस्त प्रमाणे आणि कधीही कोणीही नेचरशी फाईट करू शकत नाही। जेव्हा नेचर आपल्या अगेन्स्ट असतो तेव्हा खूप भारी नुकसान होऊ शकतं। सो इट्स अ रियालिटी की वॉटर बॉम्ब कॅन हॅपन। ही जी चीन, तिबेट आणि भारताची ही जी सीमा आहे, हा सगळा हिमालय, काराकोरम, ही जी सगळ्या पर्वतरांग आहेत, इथे मला वाटतं भूसंरचनाच अशी आहे की इथे हे जे जिओलॉजिकल डिझास्टर डॅम किंवा ज्याला नॅचरल डॅम असं थोडक्यात म्हटलं जातं साध्या भाषेमध्ये, मला वाटतं हिमकडे किंवा ग्लेशियर्स याच्यामुळे कदाचित त्या नैसर्गिक भिंती तिथे उभ्या राहतात आणि त्याच्या पाठीमागे मग ते पाणी साठत जातं आणि त्याचं धरण तयार होतं। मला ढगे सरांकडे यायचं। ढगे सर, हे असे नॅचरल डॅम्स
डॅम्स ह्या सीमा भागामध्ये बरेचसे आहेत. विशेषतः आता अरुणाचल आणि ह्या सगळ्या भागांमध्ये आपण बघितलं. आता नेपाळमधली ही दुर्घटना असंच हे नॅचरल डॅम फुटल्यामुळे झालेली आहे. तिथे ॲव्हलांच झालं आणि त्याच्यामुळे तो नॅचरल डॅम फुटला, प्रेशर बिल्डअप झाल्यामुळे असं म्हटलेलं आहे. नेपाळ तरी असा दावा करतंय. चीनने अजून काही त्याला पुष्टी दिलेली नाहीये. पण अशी जर दुर्घटना झाली समजा सीमा भागामध्ये, भारताजवळच्या सीमा भागामध्ये, तर तिकडचा सगळा टेरेन लक्षात घेता भारतासाठी हा किती मोठा धोका असू शकतो? ॲब्सोल्युटली खूप मोठा धोका तो त्या ठिकाणी ठरू शकतो. आणि मुळातच म्हणजे आपण आज घडीला जर त्या ठिकाणी पाहिलं, जस्ट चर्चेसाठी किंवा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती असतो त्याला नॅचरल डिझास्टर्स आणि मॅनमेड डिझास्टर्स, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणतो. पण खरं जर पाहिलं तर कुठलीच गोष्ट जी आहे ती नैसर्गिक आपत्ती नावाची गोष्ट नसते. जर मानवाला त्याचं नुकसान होत असेल तर कुठेतरी आपण व्हल्नरेबल झालो म्हणून त्या ठिकाणी असो, तो भाग त्या ठिकाणी वेगळा. पण आता मूळ प्रश्न तुम्ही जो त्या ठिकाणी विचारला, मुळातच आपण एकूणच भौगोलिक रचना त्या ठिकाणी पाहिली. मग तो तिबेट असेल आणि त्या तिबेटला गिळंकृत केलेला चायना त्या ठिकाणी असेल आणि भारत असेल. अपस्ट्रीम नेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे खूप साऱ्या ट्रान्सबॉन्ड्री रिव्हर ज्या आहेत ज्यांचा मूळ उगम हा तिबेटमध्ये होतो आणि तिबेटमधून त्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समधून अल्टिमेटली ज्या आहेत भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये येतात किंवा त्या बांगलादेशपर्यंत सुद्धा पोहोचतात. मग त्यातली एक सगळ्यात महत्वाची नदी म्हणजे यारलांग सॅंगपो, जी भारतामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बनते. आणि तिची जर रचना आपण पाहिली असेल तर एकूणच जे आहे तिचा प्रवाह जो आहे तो तिबेटमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये येताना त्याचा बेंड त्या ठिकाणी होतो, हेअरपिन बेंड आपण ज्याला त्या ठिकाणी म्हणतो. आता खरी गोम जी आहे ती तिथंच आहे. चायना काय करतोय, या अरुणाचल प्रदेश पासून असलेला फक्त 50 किलोमीटरच्या अंतरावर, चायना आणि भारताच्या या अरुणाचल प्रदेश पासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर तो हा मेडोग डॅम त्या ठिकाणी बांधतोय. आणि हा जगातला सर्वात मोठा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट आहे. तब्बल 60 गीगावॅट एवढी हायड्रो इलेक्ट्रिसिटी त्याला त्या ठिकाणी जनरेट करायची आहे. मग जर अशा प्रकारे त्याला हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे तर त्याच्या माध्यमातून तो साधारणतः 40 बिलियन क्युबिक मीटर पेक्षा सुद्धा जास्त पाण्याचा साठा त्या ठिकाणी करणार आहे. त्याच वेळेस अशा प्रकारची एनर्जी तो क्रिएट करू शकतो. आता जगाला दाखवण्यासाठी तर चायना त्या ठिकाणी दाखवतोय की ती रिन्युएबल एनर्जी, नवीनीकरणीय ऊर्जाच्या माध्यमातून जे आहे आम्ही मिलियन्स ऑफ पीपलचं भलं करण्यासाठी अशा प्रकारचा डॅम आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट करतोय. पण खरी गोम जी आहे ती वेगळीच आहे. हे लोकांना दाखवण्यासाठी आहे भविष्याची युद्ध किंवा भविष्याचं दबाव तंत्र भारतासारख्या एका इमर्जिंग इकॉनॉमी विरुद्ध वापरायचं असेल तर नक्कीच याचा तो भारताविरुद्ध त्या ठिकाणी वापर करणार आहे. आणि मग जर हे एवढं पाणी एकदाच जर त्या ठिकाणी निघालं तर नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स जे आहेत ते नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स पूर्णतः त्या ठिकाणी वाहून जातील. कित्येक खेडी, कित्येक शहरं ही पूर्णतः त्या ठिकाणी वाहून जातील. शेकडो हजारो लोकांचा बळी त्या ठिकाणी जाऊ शकतो. एवढंच नाही, याचे एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्सेस सुद्धा आहेत. म्हणजे त्या अँगलनं जर आपण पाहिलं तर पूर्ण शेती, तिथली फिशिंग कम्युनिटी ही त्याच्यामुळे बाधित त्या ठिकाणी होऊ शकते. जिओलॉजिकली, एन्व्हायरमेंटली, इकॉनॉमिकली, स्ट्रॅटेजिकली, सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू अशा विविध अंगाने जे आहे याचे सगळे विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. आता हा फक्त जो आहे आपण एक अँगल पाहिला, जर खरोखरच हे पाणी त्यांनी सोडलं मग जगाला पुन्हा तो दाखवण्याचा प्रयत्न करेल की अरे नैसर्गिक आपत्ती आली, पाणीच तेवढा झाला किंवा अॅव्हलांशेस त्या ठिकाणी त्याच्यात झाला म्हणून हे सगळं झालं. पण हे लक्षात घ्यायला हवं की चायना जर अशा प्रकारचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आणि अशा प्रकारचा डॅम जर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करतोय तर त्या ठिकाणचं जे लोकेशन आहे ते लोकेशन कुठलं आहे, म्हणजे फक्त भारताच्या बाउंड्री जवळ आहे हा फक्त प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाही. इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट याचा ओव्हरलॅपिंग करणारा, जिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेट याचं ओव्हरलॅपिंग ज्या ठिकाणी होतं नेमकं त्याच ठिकाणी हा अशा प्रकारचा डॅम तो कन्स्ट्रक्ट करतोय. म्हणजे कधी ना कधी या ठिकाणी हा सिझमिकली ऍक्टिव्ह झोन असल्यामुळे इथे कधी ना कधी अर्थक्वेक त्या ठिकाणी होणार. जर अर्थक्वेक झाला, भूकंप झाला तर एवढा मोठा भूकंप जो आहे तो त्या ठिकाणी त्याला तडे जाणार आणि त्याच्यानंतर जो काही प्रलय येईल तो प्रलय राहणार नाही, महाप्रलय राहणार आहे. आणि यातून जे आहे भारताचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. नक्कीच चर्चेमध्ये पुढचा भाग येईल. भारतही काही शांत नाही, भारतही जे वेगवेगळ्या प्रकारची पावलं त्या ठिकाणी उचलतोय आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन्स करावे लागतील. बट इन नटशेल जे आतापर्यंत जे मुद्दे मला मुख्यतः त्या ठिकाणी मांडायचे होते की ही ग्राउंड रियालिटी आहे. जनरल बाम सरांनी सांगितलं की एक प्रकारे हायड्रा बॉम्ब किंवा एक प्रकारे ॲक्वा बॉम्ब ही ग्राउंड रियालिटी आहे आणि चायना 21व्या शतकामध्ये त्या अनुषंगाने जबरदस्त तयारी त्या ठिकाणी करतोय. फक्त नॅचरल डिझास्टर म्हणून आपल्याला सोडता येणार नाही, भविष्यामधली ही रियालिटी भारताविरुद्ध सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये. हे मुद्दे सगळे ऐकले ना बाम सरांचे आणि ढगे सरांचे की मला ना एक पुस्तक आठवतं, वंदना शिवा यांनी लिहिलेलं वॉटर वॉर्स म्हणून एक पुस्तक आहे. त्यांनी
खूप वर्षांपूर्वी ते लिहून ठेवलेलं आहे की इथून पुढे जर युद्ध व्हायचं झालं तर ते पाणी या विषयावरून होईल, पाण्याचंच शस्त्र बनेल, पाण्याचंच अस्त्र बनेल आणि कदाचित पाणी हेच केंद्रस्थानी असेल पुढच्या युद्धाच्या, पाणी हेच कारण असेल कदाचित आणि पाणी हेच शस्त्र बनेल. बाम सर, जसं आता ढगे सरांनी उल्लेख केला की प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन भारत घेत असेल, प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन्स काय असू शकतात आपल्या? कारण स्ट्रॅटेजिक पोझिशन, जिओलॉजिकल, आपलं जर आपलं भौगोलिक स्थान बघितलं तर याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. भौगोलिक स्थान आपलं याच्यामध्ये आपण प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन काय घेऊ शकतो याच्यामध्ये? करेक्ट. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन याच्या आधी मी सांगू इच्छितो, जसं तुम्ही म्हणाला की जसे लेक्स फॉर्मेशन होतात, हे लेक्स फॉर्मेशन प्रायमरली होतात ग्लेशियर एरियामध्ये, जिथे आपण म्हणतो की रॉक किंवा आईस म्हणजे खडकं किंवा बर्फामुळे नॅचरल त्याच्या बाउंड्रीज तयार होतात. हे तुम्ही उल्लेख केला होता. त्याला म्हणतात मोरेन. आणि जेव्हा मोरेन बर्स्ट होतो, एक खूप प्रचंड प्रकारे हा ग्लेशियर आणि त्याचे लेक्स वाहतात. आपण पाहतो की सियाचीन सुद्धा एक मोठा ग्लेशियर आहे आणि असं म्हटलं जातं की तिबेटमध्ये जवळजवळ आणि ह्या एरियामध्ये 28,000हून जास्ती लेक्स आहेत. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आपल्याला किती धोका आहे. आणि त्यातले फक्त जस्ट अबाउट 27% भारतामध्ये आहेत. बाकी जितके उरलेले आहेत ते चीन, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये आहेत. त्याच्यामुळे हा भाग जबरदस्त आहे. आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेणं खूप जरुरी आहे. आणि मी सांगू इच्छितो की भारताने हे सगळं वॉर गेमिंग केलेलं आहे. जेव्हा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगू शकतो, ईस्टर्न कमांड मध्ये होतो, काय काय केलं हे मी सांगू इच्छित नाही, पण हे कम्प्लिटली वॉर गेमिंग केलेलं आहे की कुठल्या हालतीमध्ये केव्हा काय होईल तेव्हा हे आपण काय करायचं. फॉर एक्झाम्पल, एक असं वेपन असतं ज्याला म्हणतात डेटा वेपनायझेशन. आपण हे पाहिलं होतं 2017 मध्ये जेव्हा फ्लड झाले होते. चायनाने जे अर्ली वॉर्निंग सिस्टम्स असतात आणि जे करारामध्ये घोषित आहे की आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ, हे नाही दिलं. फॉर्च्युनेटली 2018 मध्ये हे करार पुन्हा एकत्रित आला. त्याच्यामुळे हे फायदा आहे. त्याच्यामुळे जर का डेटा इटसेल्फ बिकम्स अ वेपन, आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे वेपनाइज होतं. नंबर 2, जेव्हा डॅम मधून कंट्रोल्ड किंवा अनकंट्रोल्ड रिसाव केला जातो, तेव्हा भारताकडे अशा प्रकारच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत ज्याच्यामध्ये पाहिलं जातं की कशा प्रकारे आपण हे पुढे घेऊन जाऊ शकतो. जसं सतीश आता म्हणाले की आपल्या जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन मध्ये पण, आणि जसं तुम्ही म्हणालात की हा एक झोन जो आहे, स्पेशली तिबेट पाहिलं तर सिस्मिक झोन नंबर 5 मध्ये येतो, जो की खूप जबरदस्त प्रकारे त्याच्यामध्ये हालचाल होते जमिनीमध्ये. असं म्हटलं जात होतं काही वेळापूर्वी की नेपाळ मध्ये जेव्हा फ्लड झाले त्याच्या 3 का 4 मिनिटाआधी अर्थक्वेक आल्याची असं रिपोर्ट्स होते. पण ऍक्च्युली ही सिस्मिक ऍक्टिव्हिटी जी नोटीस केली गेली होती, ही ऍक्च्युली लेक आणि ग्लेशियर बर्स्ट झालं होतं. क्रॉप असो, डेटा असो किंवा कंट्रोल किंवा अनकंट्रोल्ड रिसाव असो, भारताने प्रत्येक ठिकाणी आपले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायलाच पाहिजे. आणि एक मोठी गोष्ट जी भारत करत आहे, तर सियांग अपर मल्टीपर्पज प्रोजेक्ट जो आहे तो ह्याच्यासाठी सगळीकडे थांबवेल पण, रिसाव पण पाहिल. जास्ती रिसाव केला तर त्याच्यासाठी ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर हे काम करेल. त्यामुळे भारताला आणखीन तयारी करायला हवी आहे. भारताला आणखीन फॉर्टिफिकेशन करायला पाहिजे की जेव्हा चीन वॉटरला वेपनाइज करेल तेव्हा त्याला आपण तोंड देऊ शकू. ढगे सर, वॉटर म्हणजे पाणी हे असं शस्त्र आहे किंवा आता चीन ज्या पद्धतीने पाण्याला कदाचित संभाव्य शस्त्र म्हणून वापरतोय, ह्या बाबतीत आपण आंतरराष्ट्रीय प्रेशर आणू शकत नाही. म्हणजे उद्या पाकिस्तानने दहशतवाद जर समोर आणायचा प्रयत्न केला अप्रत्यक्षपणे, तर आपण तिथे आंतरराष्ट्रीय दबाव आणू शकतो. आता चीन ज्या पद्धतीने काही गोष्टी करतोय, आपण इथे आंतरराष्ट्रीय दबाव आणू शकतो का? आंतरराष्ट्रीय प्रेशर आणायला काही चान्स आहे का? माझ्या मते नक्कीच आहे, पण ते इतक्या सहजासहजी शक्य त्या ठिकाणी नाही. मी यासाठी म्हणतोय,
मुळात जो आहे चायना या वेपनायझेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्याला फक्त नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून चायनानं त्या ठिकाणी ठेवलं नाही, तर आपण जशी चर्चा करतोय पीस टाइम मध्ये सुद्धा हायड्रोलॉजिकल डेटा शेअर न करून तो खूप सारं नुकसान करू शकतो. ग्रे झोन वॉरफेअर किंवा असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून जे आहे कधीतरी मध्येच पाणी सोडून देणं किंवा कधीतरी मध्येच त्या ठिकाणी पाणी ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून जे आहे कृषी क्षेत्राचं, भारताचं किंवा जे डाऊनस्ट्रीम नेशन्स आहेत त्यांचं नुकसान करणं, अशा प्रकारची असिमेट्रिक वॉरफेअरची भाषा तो त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि सगळ्यात शेवटी वॉर मध्ये जे आहे एकाच वेळेस हे सगळं पाणी सोडून, ज्याला आपण म्हणतो टेक्टॉनिकली इंड्युस्ड वॉटर फ्लो, त्याच्यामुळे जे आहे प्रचंड नुकसान त्या ठिकाणी करू शकतो. मग आता भारत या ठिकाणी काय करू शकतो, जसं मी म्हटलं की प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन, मी त्याच्यावर येतो, पण मूळ प्रश्न तुमचा जो होता, भारताला या ठिकाणी काय करू शकतो. भारत जे आहे आपल्या डिप्लोमसीच्या माध्यमातून आपण ज्याला म्हणतो ट्रान्स बाउंड्री वॉटर शेअरिंग ऍग्रीमेंट, आपण मागच्या कित्येक दशकांपासून जे आहे चायनासोबत चर्चा करतोय, त्याला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतोय की ज्या ट्रान्स बाउंड्री रिव्हर्स आहेत, म्हणजे तुमच्या देशातून निघतायत, आमच्या देशात येत आहेत आणि आणखी पुढे जात आहेत, तर हे पाणी ना तुमचं आहे ना आमचं आहे, ही एक प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मग याच्याविषयी आपण चर्चा करू, एक फ्रेमवर्क त्या ठिकाणी करू आणि याच्याशी रिलेटेड तुम्ही अप्पर रायटारियन स्टेट असल्यामुळे तुम्ही आम्हाला ती माहिती त्या ठिकाणी द्यावी. चायना जे आहे याला कुठलीही भीक घालत नाहीये आणि अशा प्रकारचं कुठलंही त्यांनी अग्रीमेंट केलं नाही. पण फक्त भारताचंच नुकसान होणार का? भारताचं नुकसान होणार, पण त्याच्यासोबत जे आहे भारतासोबत बांगलादेशचं सुद्धा नुकसान होणार. बाकी नद्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर कुठे म्यानमार असेल, कुठे लाओस असेल, व्हिएतनाम असेल, कंबोडिया असेल, हे सगळी राष्ट्र जे आहेत चायनाच्या या अशा प्रकारच्या वॉटर वेपनायझेशन स्ट्रॅटेजीमुळे जे आहेत भविष्यामध्ये बाधित होणार आहेत. मग या सगळ्यांचा प्रॉब्लेम जर एकच असेल आणि कुठेतरी यांचा अल्टिमेटली बिंदू हा चायनापर्यंत येऊन जर त्या ठिकाणी थांबत असेल, तर मला वाटतं अशा प्रकारचं कोइलिशन डिप्लोमसीच्या माध्यमातून आपण बांधू शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मग चायनावर अशा प्रकारचा प्रेशर जर आपण त्या ठिकाणी क्रिएट केलं तर काही अंशी जे आहे ऍटलीस्ट हायड्रोलॉजिकल डेटा शेअर करण्यासाठी त्याला बाध्य करू शकतो. युद्धाच्या वेळेस जर खरोखरच चायनानं त्या ठिकाणी असं पाणी सोडलं तर फक्त रेस्क्यू आणि रिकव्हरी करण्याच्या आधी माझ्या मते अप्पर सियांग मध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये 11,000 मेगावॅटची कॅपॅसिटी असणार ऑलरेडी एक धरण आपण त्या ठिकाणी बांधतोय. म्हणजे सडनली तो फ्लो जो आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स मध्ये येणार नाही. दुसरी गोष्ट, या रिव्हर व्हॅलीच्या आसपास एवढं पाणी जरी सोडलं तरी त्याच्या आसपास क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मिलिटरीची रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर याची निर्मिती न करणं हा सुद्धा कॉम्पोनंट आपण त्या ठिकाणी करतोय. आणि आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून कुठेतरी चायनाला अशा प्रकारचं वॉटर शेअरिंग अग्रीमेंटसाठी चर्चा करण्यासाठी बाध्य करणं, हायड्रोलॉजिकल डेटा त्याने शेअर करणं, या सुद्धा काही महत्त्वाच्या प्रिएम्प्टिव्ह ऍक्शन्स आपण चायनाच्या संबंधित घेणं हे येणाऱ्या काळामध्ये आवश्यक ठरणार आहे. बरं बाम सर, अगदी थोडक्यात शेवटची कमेंट. चीनचं हे जे ॲक्वा वेपन आहे, हे जे जलशस्त्र ते तयार करत आहे आपल्या विरोधात, ते चीनच्याच विरोधात आपल्याला वापरता येण्याची काही शक्यता आहे का? बिलकुल. कुठलंही वेपन सिस्टम जेव्हा बनलं जातं, जसं तुम्ही आता म्हणालेत की वॉटर किंवा ॲक्वा वेपन सिस्टम आहे, इट्स अ ड्युअल पर्पज वेपन सिस्टम, म्हणजे ते एकीकडनंच काम नाही करणार. ॲडव्हान्टेज चीनला असं आहे की ती अपर रेन कंट्री असल्यामुळे नॅचरल फ्लो इकडनं इकडे आहे, आपल्याकडे भारताकडे आहे. पण जर का वेपनायझेशन केलं वॉटरचं, तर आपण पण हे तितक्याच मोठ्या प्रमाणे करू शकतो आपण. कारण म्हटलं जातं की एक्सप्लोझिव्ह आणि मिसाईलनी पण आपण एव्हलांच किंवा ग्लेशियरला ट्रिगर करू शकतो. आणि जर का आपल्याला वाटलं की चीन किंवा चायना आपल्या विरुद्ध वॉटर वेपनायझेशन करू शकतोय, तर आपण जितके ग्लेशियर्स आहेत आणि जे लूजली हेल्ड ग्लेशियर्स आहेत त्यांच्यावरती जर का कंट्रोल ब्लास्टिंग केलं किंवा मिसाईल किंवा एक्सप्लोझिव्हनी त्यांना ध्वस्त केलं, तर जितक्या प्रमाणात पाणी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा जेव्हा नॅचरल डिझास्टर असते तेव्हा त्याला रोखणं किंवा थांबवणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे इट इज नॉट अ वन वे ट्रॅफिक. भारताकडनं पण रिटॅलिएट होऊ शकतं आणि जबरदस्त तरीकेने होऊ शकतं, हे चीनला पण माहिती आहे. त्याच्यामुळे जेव्हा कधी तो विचार करेल तेव्हा तो 10 वेळा विचार करून भारताविरुद्ध अशी कारवाई करेल. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की भौगोलिक स्थान जरी आपलं एक पाऊल खाली असलं तरी सुद्धा आपण व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं तर चीनचं हे जलशस्त्र आपल्याला चीनच्या विरोधात वापरता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी खूप मोठी ताकद लागेल, खूप मोठं प्लॅनिंग लागेल आणि अपेक्षा आहे की भारत ते करत असेल. जनतेमध्ये सगळीकडे ही माहिती आत्ता पसरवणं हे स्ट्रॅटेजिकली आपल्याला शक्य नाही आणि ते योग्य सुद्धा नाही. पण एक आहे की हा वॉटर बॉम्ब जर एखाद्या छोट्याशा नैसर्गिक आपत्तीने नेपाळसारख्या एखाद्या देशाला इतका मोठ्या प्रलयामध्ये इतकी मोठं नुकसान करू शकतो, तर भारताने नक्कीच सावध राहणं गरजेचं आहे. चर्चेसाठी आपल्याला ढगे सर आणि बाम सर दोघांनी वेळ दिला, दोघांचेही आभार. आजची चर्चा इथेच थांबते आहे.